हे महादेवा, तुझ्या स्वरूपाच्या अपरोक्ष अनुभवाने मी अगदी तृप्त झालेलो आहे. बघा, स्वतःचा अनुभव सांगतात. मुकुंदराजांचा ग्रंथाचा अभ्यास का करतो आहोत? कारण का तर ते स्वतः तृप्त झालेले आहेत, ते स्वरूपाशी एकरूप झालेले आहेत आणि ते स्वतःचा अनुभव सांगतायत की मी ढेकर देतो असं म्हणतात तृप्तीमुळे, आणि तृप्त होऊन ती तृप्ती ग्रंथरचनेच्या रूपाने ती व्यक्त होती आहे. त्यांना जी तृप्ती मिळाली ती तृप्ती ते आपल्याला देतायत की तुम्ही पण कसे व्हा, तर तुम्ही पण तृप्त व्हा. आद्य शंकराचार्य, विवेक सिंधू ग्रंथाचे कर्ते कवी मुकुंदराज आणि माझे श्री गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते. सर्व साधक श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या द्वितीय सत्राला आपण सुरुवात करूयात. प्रथम सत्रामध्ये आपण कवी मुकुंदराजांचा परिचय करून घेतला होता, प्रकरणांची नावही बघितली होती. प्रत्यक्ष ग्रंथाच्या अभ्यासाला सुरुवात होण्यापूर्वी साधक साधन चतुष्टय संपन्न असावा असा आपण विचार केला होता. ही जी पूर्वतयारी आहे साधकाची, तो विषय आपला सुरू होता. आणि या साधन चतुष्टय संपन्न घटकांमध्ये विवेक, वैराग्य, समाधी षटकामधले 4 घटक आपण बघितले होते आणि 2 घटकांचा विचार राहिलेला आहे. आणि मुमुक्षुत्व यांचा विचार आपल्याला अजून करायचा आहे. आणि हा जेव्हा विचार होईल मुमुक्षत्वापर्यंत, तेव्हा हा विषय जो आहे पूर्वतयारीचा तो पूर्ण होईल. पण जे घटक झालेले आहेत त्यांचा अगदी थोडक्यात आपण विचार करणार आहोत, म्हणजे विषयाची संगती लागेल. साधन चतुष्टयामधला पहिला घटक आपण बघितला होता विवेक. देह आणि जगत नाशिवंत आहे असा साधकांनी विवेक करायचा आहे. आणि असा करता करता जेव्हा विवेक पूर्ण होतो की हे देह आणि जगत नाशिवंत आहे, तेव्हा त्यावर आसक्ती न ठेवता सतत साधकांनी सत्यनिष्ठ आणि ब्रह्मनिष्ठ राहायचंय. आणि हे विवेकाचं स्वरूप आहे. आणि हा विवेक संतांच्या संगतीत करावा लागतो. ज्ञानदेवांची ओवी आहे, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे किजे. 2 दृष्टांत माऊलींनी दिलेले आहेत की चंद्र आहे तिथे चंद्रिका असते, शंभू तेथे अंबिका असते. म्हणजे ह्या जोड्या जशा अभेद्य आहेत ते एकमेकांना सोडून राहत नाहीत. चंद्र चंद्रिका, शंभू अंबिका. अगदी त्याचप्रमाणे संत आणि विवेक ही जोडी सुद्धा अभेद्य आहे. विवेकाची मूर्तिमंत मूर्ती म्हणजे संत. दुसरा घटक वैराग्य आपण बघितला होता. विवेकातून निर्माण झालेलं वैराग्य असतं आणि तसं विवेकातूनच ते निर्माण व्हावं, नाही तर समर्थ त्याला हेकांड पिसा असं म्हणतात. विवेकयुक्त वैराग्य असावं. देहादी जगतामध्ये संत, सद्गुरू, जीवनमुक्त हे प्रारब्धानुसारी जीवन जगत असतात आणि अगदी आनंदाने सगळे व्यवहार ते अलिप्तपणाने त्यांचे सगळे सुरू असतात. पण अंतःकरण मात्र अखंड आत्मानुसंधानात त्यांचं स्थिर झालेलं असतं. नेहमी एक असा विचार होतो की सिद्धांची जी सिद्धावस्था असते ती साधकांची साधना असते. आणि साधकांनी हे जे वैराग्य आहे त्याला संपत्ती म्हटलंय, ही काय करायची आहे तर कमवायचे विवेकानी. लौकिक संपत्ती, जे लौकिक जीवनामध्ये आपण संपत्ती कमवतो, प्रत्येकाने आपापल्या प्रारब्धानुसारी खूप प्रयत्न केलेले आहेत लौकिक जगतामध्ये आपलं एक स्थळ निर्माण करण्यासाठी. म्हणून काय आपला नोकरी, धंदा, व्यवसाय जो असेल तो, आणि आपण संपत्ती कमवतो त्याच्यासाठी प्रयत्न करतो. कारण का तर आपलं एक स्थळ निर्माण होतं आपल्या जगतामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या कुटुंबियांमध्ये, ज्याला आपण स्टेटस म्हणतो. पण कितीही संपत्ती कमवली, अगदी कोट्याधीश जरी झाला तरी सुद्धा ती कशी आहे तर ती अपूर्ण आहे, ती शाश्वत सुख देऊ शकत नाही. पण ही जी संपत्ती आहे, तेव्हा ही संपत्ती साधकांनी कमवायची आहे. ही संपत्ती पारमार्थिक वैभव वाढीला लावते. आणि ते वाढीला लावते म्हणजे शेवटी ध्येय काय आहे तर त्या परमार्थातनं जे परमप्राप्तव्य जो मोक्ष आहे, जो निरपेक्ष आनंद आहे, मोक्ष म्हणजे मुक्ती एक त्याचा अर्थ होतो. आणि मोक्षाचा दुसरा अर्थ होतो निरपेक्ष आनंद. आता मुक्ती म्हटल्यानंतर असं आपल्याला वाटतं की जन्म मरणानंतरची मुक्ती आहे का इथे, तर नाही. इथे जसं समर्थ म्हणतायत त्याच पद्धतीने मुकुंदराज पण म्हणतायत की आम्हाला मृत्यूनंतरची मुक्ती मान्य नाही. कारण कोणी बघितलेलं आहे आपण स्वर्गात जातो का, नरकात जातो का, अजून कुठल्या लोकात जातो. मग हेची देही, हेची डोळा,
भोगमुक्तीचा सोहळा म्हणजे याच देहामध्ये असताना मला निरपेक्ष आनंदाची अनुभूती येणं, यालाच काय म्हटलेलं आहे तर मुक्ती म्हटलंय. आणि हे खरं वैभव प्राप्त करून घेण्यासाठी या संपत्तीचा म्हणजे साधन चतुष्टयाचा एवढा विचार प्रत्येक ग्रंथामध्ये बघा, विवेक चूडामणीचा ग्रंथ असू देत किंवा आता दासबोध ग्रंथ असू देत, कुठलाही ग्रंथ असू देत, त्याच्यामध्ये हा पहिला साधन चतुष्टय संपन्नतेचा विचार जो आहे तो विचार केलेला असतो. आता मी म्हटलं त्याप्रमाणे सिद्धांची सिद्धावस्था जी असते ती साधकाची साधना असते. कारण साधकाला प्रपंचात राहूनच काय करायचं असतं तर अंतःकरण वृत्ती जी आहे ती अखंड नामानुसंधानात, आत्मानुसंधानात ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा असतो. आणि असा प्रयत्न सातत्याने साधक करत राहिला तर एक वेळ अशी येते की आपलाच प्रपंच आपल्याला अलिप्तपणे पाहता येतो आणि आनंदाची स्थिती अंतःकरणाची अजिबात बिघडत नाही. आता आपण संत चरित्रांमध्ये कथा ऐकतो, नंतर आपण आपले सद्गुरू बघतो की किती अलिप्तपणे हा सगळा प्रपंच ते काय करतात तर साक्षीत्वानी अनुभवतायत, सगळ्यांमध्ये राहतायत, पण तरी सुद्धा त्यांची एक स्थिती जी आहे ती काहीतरी वेगळीच आहे. मग अशी आपल्याला आपल्या अंतःकरणाची स्थिती करता येईल का तर नक्की करता येणार आहे. हे शास्त्र समजावून घेतल्यानंतर, त्याप्रमाणे साधना केल्यानंतर आपल्याला हळूहळू का होईना या गोष्टी नक्कीच जमणार आहेत. कारण एक विचार करायचा आहे की जर आपल्याला ह्या गोष्टी जमणार नसत्या, बघा थोडा क्लिष्ट भाग वाटतो हा जो सगळा आहे तो पहिला, पण या गोष्टी जर आपल्याला जमणार नसत्या तर संतांनी ह्या सांगूनच ठेवल्या नसत्या, सद्गुरूंनी आपल्याला सांगितलंच नसतं की असं असं साधन करा म्हणून. जमतायत म्हणून तर सांगितलेले आहेत ना. आता करण्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत ते मात्र कोणाला करायचे आहेत तर ते मलाच करायचे आहेत, म्हणजे ते साधकालाच करायचे आहेत. आता आपण सगळेजण कोण आहोत तर प्रापंचिक आहोत. प्रपंच सोडून आपल्याला कुठेही एकांतात जाता येत नाही, कुठेही जंगलात आपण जाऊन राहू शकत नाही. मला एक जणांनी प्रश्न विचारला की अहो आम्हाला परमार्थ परमार्थ तुम्ही म्हणता पण आम्हाला एकांतच मिळत नाही, आम्ही असं कुठे बाहेर जाऊन परमार्थ करायचा म्हटलं तर आम्हाला अजिबात प्रपंचातनं वेळ मिळत नाही. म्हटलं काही गरजच नाही बाहेर जायची, प्रपंचात राहूनच तुम्ही अतिशय उत्तम परमार्थ करू शकता. ती साधना जी आहे ती संपूर्ण आपल्याला संतांनी सांगितलेली आहे. का माऊलींची सुंदर ओवी आपल्या समोर, मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्याशी जाणं निरंतर. प्रपंचात राहूनच मी आणि माझी आठवण हे जे विस्मरण आहे अंतःकरणाला झालेलं, तेच काय तर संन्यासाची ती स्थिती आहे. संन्याशी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर भगवी वस्त्र घातलेला छाटी असं अजिबात नाहीये. इथे अंतःकरणाची विरक्ती आहे. आणि म्हणून हे विरक्त अंतःकरण जे आहे ते प्रपंचात राहूनच कसं साधायचं हेच आपल्याला हे संपूर्ण जे ग्रंथ आहेत ह्या ग्रंथामध्ये आपल्याला विचार जे आहेत ते विचार सांगितलेले असतात. मग विरक्त अंतःकरण ठेवण्यासाठी विवेक कसा करायचा. बघ आता विवेक सतत करत राहणं, कारण माझ्या देहासकट हे सगळं कसं आहे तर असार आहे, अनात्म आहे, मिथ्या आहे. आणि असा एकदा विवेक बुद्धीचा झाला तर कसा एकदम होत नाही, होत 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 त्या बुद्धीचा काय होतो तर निश्चय होऊन जातो. कारण आपण असतो, आपल्या भौतिक अनुभव असतात आपल्या आजूबाजूचे, त्याहून लक्षात येतं आपल्याला की हे सगळं कसं आहे तर हे मिथ्य आहे, हे कायमस्वरूपी टिकणारं नाहीये. आणि त्याबरोबरीने आपला अभ्यासही सुरू असतो. संतांनी त्या पद्धतीने ग्रंथामध्ये विचारही सांगितलेले असतात आणि म्हणून अभ्यास आवश्यक आहे. कारण अभ्यास करता करता आपल्या अनुभवात आलेल्या गोष्टी आपण जर पडताळून बघितल्या तर लक्षात येतं की अरे खरंच बरं का, आता माहित नसतं असं नाही, पण तरी सुद्धा बुद्धीचा निश्चय व्हायला सातत्याने काय करावं लागतं तर आपणच आपल्याला सारखं समजावून सांगायला लागतं की अरे हे खरंच काय तर मिथ्या आहे. का बरं असं करावं लागतं तर अनंत जन्मांचे संस्कार जे आहेत की आपल्याला हे सगळं सत्य वाटतंय आणि ते संस्कार पुसण्यासाठी म्हणून सातत्याने अभ्यासात जे विचार सांगितलेले आहेत त्याप्रमाणे साधना सतत केल्यानंतर ते जुने संस्कार पुसून नवीन संतांच्या प्रमाणे आणि सद्गुरूंच्या प्रमाणे शास्त्राप्रमाणे हे संस्कार बुद्धीवर करावे लागतात. आता एकदा विवेक झाला की मग त्याविषयी आसक्ती राहत नाही, आणि जिथे आसक्ती नाही तिथे दुःख निर्माण होत नाही. कारण सगळं दुःख कशामुळे आहे तर आसक्तीमुळे आहे. मी माझा देह हे सगळे माझे जे आहेत, माझा देह जो आहे तो मला सोडून जाता कामा नये, माझ्या संबंधित देह जे आहेत ते मला सोडून जाता कामा नये. दुसऱ्यांनी दुखवलं तर चालतं पण त्यांनी दुखवलं की मला वाईट वाटतं. कारण त्याच्यामध्ये काय आहे तर बघा, प्रेम असणं हा भाग वेगळा आहे,
प्रेम सर्वांवर करावं. अगदी माझ्या देहावर सुद्धा प्रेम केलं तर मला देह छान स्वस्थ ठेवता येतो, कारण देह मला तो वापरायचा आहे. पण प्रेमाचं रूपांतर जेव्हा आसक्तीमध्ये होतं की नाही, तेव्हा मग असं वाटतं की हे जाऊ नये. आणि मग जिथे आसक्ती असते ते दुःख निर्माण होतं. जिथे अनासक्त वृत्ती असते तिथे अखंड आनंद असतो. वसिष्ठ ऋषी हे रामचंद्रांचे सद्गुरू आहेत. आता रामचंद्रांना ते काय उपदेश करतात? अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. तू काय करता? तू आतून त्यागी राहा आणि बाहेरून सगळे भोग भोग. लोकांना पण दिसू देत की तू राजा आहेस. राजाच्या वाट्याला जे भोग आलेले आहेत, सिंहासन आहे, इतर राजभोग आहेत, हे सगळे तू अतिशय आनंदाने भोग. उदासीन चेहऱ्याने किंवा आंबट चेहऱ्याने अजिबात भोगू नकोस. पण आतून मात्र कसा राहतो? तर अत्यंत विरक्त अंतःकरण तुझं असू देत. अगदी ज्याप्रमाणे आपण म्हणतो की चिखलामध्ये कमळ उमलतं, कमळ कसं असतं? तर अलिप्त असतं. अगदी त्या पद्धतीने या प्रपंचामध्ये तू राहा. बघा, असं या पद्धतीने जर आपल्याला प्रपंचामध्ये राहता आलं, हे कशाने येईल? ते शास्त्र संस्कारांनी, संत संस्कारांनीच हे विचार जे आहेत हे दृढ करावे लागतात. आणि असे जर आपण दृढ करत राहिलो, सातत्याने विचार करत राहिलो, तर नक्की एक वेळ अशी येते की आपलं अंतःकरण सुद्धा विरक्त, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आता पूर्वीपेक्षा माझं अंतःकरण अलिप्त झालेलं आहे. पूर्वी मला जी खूप काळजी वाटत होती, ते तर काळजी वाटत नाहीये. थोडं मी ह्याच्यापासून काय झालेली आहे? तर निस्संग झालेली आहे. आता अजून जास्त स्पष्टीकरण जे आहे ते पुढे ग्रंथामध्येच येणार आहे. मी आता खूप जास्त इथे विषय वाढवत नाहीये, कारण आपल्याला पुढे जायचं आहे. आता पुढे हे विवेक आणि वैराग्यानंतर आपण शमाधी षटकामधला पहिला घटक जो आहे तो शम बघितला होता, की परमार्थाला जे प्रतिकूल आहे त्यापासून मनाला आवरण म्हणजे शम, आणि परमार्थाला जे प्रतिकूल आहे त्यापासून इंद्रियांना आवरण म्हणजे दम, आणि तिसरं जे आहे ते उपरम म्हणजे संन्यस्त वृत्तीने राहणं. चौथा घटक जो होता तो श्रद्धा, की श्री गुरु, संत, शास्त्र यांच्यावर 100% श्रद्धा पाहिजे. कारण ज्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो आणि तो अनुभव इतरांना यावा म्हणून ते अखंड काय असतात तर प्रयत्न करत असतात. त्यांच्या अंतःकरणात तळमळ असते. आपणासारखे करीते तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आणि त्यांना तुमच्याकडून काहीही नको असतं. हवा असलाच तर फक्त त्यांना काय हवा असतो? जीवभाव हवा असतो. बघा, समर्थ आत्माराम ग्रंथामध्ये म्हणतात, शिष्याला नाशिवंत तितुका मळ, तो त्याच्यावा अमंगळ, तो गेलिया सकळ तुची आहे सबापा. हा जो नाशिवंत मळ आहे म्हणजे काय आहे? तर एक आत्मस्वरूप सोडून जे सगळं नाशिवंत आहे ते सगळं तू मला देऊन टाक. बरं, मला घेऊन तरी ते काय करायचं आहे? पण तुझ्याकडून ते टाकण्यासाठी म्हणून तू मला दे. कारण सद्गुरू कसे आहेत? तर अलिप्त आहेत. त्यांना कितीही जरी दिलं शिष्यानी त्याच्याकडचे काम, क्रोध, लोभ, की हे सगळे मला नको आहेत, हे तुम्ही घेऊन टाका, तरी त्यांना कशाचाही लेप लागत नाही. पण आपल्याकडून जाण्यासाठी मात्र काय होते? तर आपला त्याच्यामध्ये काय तर फायदा आहे. म्हणजे आपल्याकडून ते सगळे विकार निघून जातात. आणि म्हणून संतांची एकच तळमळ असते. शास्त्र पण घोष करून सांगतं, सद्गुरू पण तेच सांगतात, आणि म्हणून त्यांच्यावरती श्रद्धा. म्हणून मुकुंदराज आपला स्वतःचा अनुभव सांगतायत. ते म्हणतात की धालेपणाचे ढेकर, जेवी देती जेवणार, तैसे तुझिया स्वरूपाचे उद्गार माते बोलविताती. जेवून तृप्त झालेला जो असतो तो तृप्तीमुळे ढेकर देतो, अगदी पोट भरलं. त्याप्रमाणे मुकुंदराज म्हणतात की हे महादेवा, तुझ्या स्वरूपाच्या अपरोक्ष अनुभवाने मी अगदी तृप्त झालेलो आहे. बघा, स्वतःचा अनुभव सांगतात. मुकुंदराजांचा ग्रंथाचा अभ्यास का करतो आहोत? कारण का तर ते स्वतः तृप्त झालेले आहेत, ते स्वरूपाशी एकरूप झालेले आहेत, आणि ते स्वतःचा अनुभव सांगतायत की मी ढेकर देतो असं म्हणतात तृप्तीमुळे. आणि तृप्त होऊन ती तृप्ती ग्रंथरचनेच्या रूपाने ती व्यक्त होती आहे. त्यांना जी तृप्ती मिळाली ती तृप्ती ते आपल्याला देतायत, की तुम्ही पण कसे व्हा? तर तुम्ही पण तृप्त व्हा. बघा, पुढे ते म्हणतात, तुझी येणे स्वरूपानुभवे, मिया कातू निवांतू नसावे, परी परोपकारार्थ बोलावे तुझीच इच्छा. तुझा अनुभव आल्यानंतर खरं तर मी शांत झालो. आता पराशांत, त्या तत्वाचा अनुभव आलाय हो. त्या तत्वाशी एकरूप झाल्यानंतर त्या तत्वाचं वर्णनच केलं जातं. ते कसं आहे? तर पराशांत आहे, आनंद रूप आहे, आणि शांत झालो आहे. आणि त्या स्थितीमध्ये खरं तर मला राहावंसं वाटतं आहे, पण तुझी इच्छा झाली
आणि तुझ्या इच्छेमुळे हा मी ग्रंथ लिहून मुमुक्षूंना देतो आहे. कारण आपल्याला मिळालेला आनंद तो दुसऱ्यांना वाटावा असं सांगितलं जातं. मग आता भगवंत पण म्हणतायत तू एकटा तृप्त झालास पण बाकीच्यांना नको का आनंद वाटायला. समर्थ चरित्रामध्ये पण आपल्याला ही कथा बघायला मिळते. समर्थ जेव्हा हिमालयामध्ये गेले होते तेव्हा हिमालयामध्ये बघा समर्थांना रामरायांनी दर्शन दिलं होतं. त्याच्यानंतर ते भारत भ्रमणासाठी म्हणून निघाले, ते हिमालयामध्ये पोचले आणि हिमालयामध्ये इतकी कडक थंडी होती, अंगावर खूप वस्त्र कमी. आणि एक वेळ अशी आली की त्यांना असं वाटलं की रामरायांनी दर्शन दिलेले आपल्याला, आपण तृप्त झालेलो आहोत. आता ह्या हिमालयात त्यांनी देवभूमीने ते इतके भारावून गेले आणि त्यांना असं वाटलं की इथून ह्या कड्यावरून आपण आता हा देह झोकून द्यावा. आणि म्हणून त्यांनी त्या कड्यावरून उडी मारली आणि उडी मारता क्षणी रामरायांनी झेललं आणि त्यांना वरती आणून काय केलं तर त्यांना उपदेश केला की अरे तुझा देह मी इतके वर्ष सांभाळला तो यासाठी सांभाळलेला नाहीये, तर तुला जे मिळालेलं आहे तू आता ह्या धर्माच्या कार्यासाठी वापर. हे जे मुमुक्षु आहेत त्यांना काय कर तर तू त्यांना ते सगळं तो आनंद वाट, ते ज्ञान जे तुला झालेलं आहे ते त्यांना सांग. आणि त्याच्यानंतर मग सगळं हे निर्माण झालेलं जे लिखाण आहे ग्रंथ रूपाने ते आपल्या समोर आपल्याला समर्थांनी प्रसाद रूपाने दिलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे मुकुंदराज इथे असं म्हणतायत की ही तुझी इच्छा आहे आणि म्हणून मी हे मुमुक्षूंना हे सगळं देतो आहे. बघा ह्याच्यामध्ये मुकुंदराजांची शरणागती आपल्याला दिसते, आत्मविश्वास दिसतो, स्वानुभव त्यांचा तर आहेच आहे आणि म्हणून त्यांच्यावर श्रद्धा, त्यांनी सांगितलेल्या ग्रंथावर श्रद्धा. आपला काय विषय चाललाय? श्रद्धा. आणि म्हणून संतांवर, श्री गुरूंवर आणि शास्त्रावर श्रद्धा ठेवणं. आता ह्या 4 घटकांनंतर 5वा घटक जो आहे तो आज आपला विषय आहे. आपण या 4चा थोडासा आढावा घेतला की समाधान आणि तितिक्षा असे 2 झाले की हे समाधी षटक जे आहे हे पूर्ण होईल. आता समाधान, आता समाधान म्हणजे अंतःकरण वृत्तीचं सम्यक आधान म्हणजे समाधान. म्हणजे अंतःकरण वृत्ती एकदा त्या ठिकाणी बसली की ती तिथून अजिबात ती काय होत नाही तर यत्किंचित सुद्धा हलत नाही. त्या आनंदरूप स्थिती अखंड त्या अंतःकरण वृत्तीला आहे. आता हे समाधान आपल्या अनुभवात नाहीये पण आपल्याला व्यवहारातलं समाधान आपल्याला माहितीये. व्यवहारात आपण म्हणतो की आमरस खाल्ला, तो सुद्धा कुठला? हापूस आंब्याचा. तो हापूस आंबा सुद्धा कुठला? तर देवगडचा. आणि खूप समाधान वाटलं, तृप्त झालो. आता हे समाधान कुठपर्यंत असतं? संध्याकाळपर्यंत ते टिकतं. परत संध्याकाळी स्वयंपाकघरात येऊन म्हणतातच की अगं आहे का ग सकाळचा आमरस. म्हणजे आपलं समाधान जे असतं व्यवहारातलं ते अशा पद्धतीने असतं. आता वेगळं काही सांगायला नको, आपल्या सगळ्यांना हे परिचित आहे. पण व्यावहारिक सत्तेमध्ये आपण समाधान हा शब्द अशा अर्थाने वापरतो, पण परमार्थामध्ये मात्र समाधान म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये मनाचा तोल कायम ठेवणे, याला समाधान असं म्हणतात. म्हणजे कोणत्याही प्रसंगात चित्ताची समस्थिती राहणं म्हणजे समाधान. याआधी उपरती आपण साधन बघितलं होतं आणि हे उपरती साधन जर साधलं असेल म्हणजे प्रपंचाची आसक्ती आणि ममत्व जर सुटलं असेल तर प्रपंचात जी प्राप्त परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहता येतं. बघा त्याच्या आधी एक मनोरचना आहे की एकदम समाधान ते प्राप्त होत नाही, तर हळूहळू त्याच्यावरचं ममत्व सुटलं पाहिजे, आसक्ती सुटली पाहिजे, विचारांनी विवेकांनी ते अंतःकरण हळूहळू ते स्थिर होत येतं. कारण का तर प्रपंच हा प्रारब्धाने बांधलेला आहे, प्रारब्ध त्याचं काम प्रपंचात करतच राहणार आहे. म्हणजे काय तर सुख दुःखाचे तडाखे प्रापंचिकाला बसतातच, सुखामागून दुःख, दुःखामागून सुख. असा कोणी अशी व्यक्ती नाही जगतामध्ये की जिला कायम सुख आहे आणि कायम दुःख मिळालेलं आहे. कमी जास्त प्रमाण असतं पण कायम सुख आणि दुःख या काय तर नाण्याच्या 2 बाजूच आहेत. कारण प्रपंच हा सुख दुःख रूपच आहे. पण हे तडाखे बसताना जर संत वचन जर माझ्या सन्निध असतील तर लगेच विवेकाने त्या अविचारावरती म्हणजे अविवेकावरती आपल्याला मात करता येते. म्हणून संत ग्रंथांचा अभ्यास आणि ते सगळं समजावून घेणं, त्याला अप्लाइड परमार्थ म्हणतात, ऍप्लिकेशनचा परमार्थ म्हणतात, की तो दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला संत वचन वापरता आली पाहिजेत. आणि अशी वापरता आली की मग ज्याला साधना म्हणतो आपण, की प्रत्यक्ष ती जोडून बघता येतात की त्याप्रमाणे माझं जीवन चाललंय का. आणि असं जेव्हा आपण आपल्या नवीन जीवनाची घडी संत वचनांप्रमाणे बसवून घेतो तेव्हा संतांना जे मिळालेलं आहे ते मला मिळाल्याशिवाय नक्कीच राहत नाही. बघा जेव्हा ही संत वचन आपल्या जवळ असतात
तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्या तडाख्यांनी मी पूर्वी खूप काय होत होते तर दुःखी होत होते, सुखाने हुरळून जात होते आणि दुःखाने होरपळून जात होते. पण आता मला मात्र काय होत, संत वचनांच्या अभ्यासाने साक्षीत्व भाव आलेला आहे, अलिप्तपणा आलेला आहे आणि आतमधली जी स्थिती आहे ती बिघडत नाही. एक उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल बघा. आपली वाक्य असतात नेहमी, माझ्या वाट्याला असं, दुसऱ्याच्या वाट्याला कसं असतं, किती छान प्रेम करणारी माणसं आलेली आहेत आणि आपलं किती कष्ट करा प्रपंचामध्ये, शेवटी हा काहीतरी बोलणार, तो काहीतरी बोलणार, अगदी पोटचा मुलगा असला तरी काय मदत करत नाही, कोणते नातेवाईकांबद्दल तक्रारी असतात आणि सतत अंतःकरण कसं असतं तर सतत घडलेलं आणि बिघडलेलं असतं. ते म्हणतं ना घडणं बिघडणं, काहीतरी थोडं चांगलं झालं की घडतं, काहीतरी बिघडतं. कोणी चांगलं बोललं की असं वाटतं अरे माझी स्तुती करतोय, जरा लगेच त्याला छान म्हणायचं. आणि जरा काही बिघडलं की काय होतं, अंतःकरणाची घडी बिघडून जाते. पण त्या समर्थांचं एक वचन जर मला यावेळेला आठवलं, कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली, ती तुवा आपुली मानली, कैसिरे पडत मूर्खा. त्या क्षणी जर मला ही ओवी आठवली समर्थांची, की अगं कर्मयोगाने, तुझ्याच कर्मयोगाने तुझ्या भोवती तुझ्यावरती प्रेम करणारी किंवा तुझ्यावरती सूड उगवणारी माणसं आलेली आहेत. आता आपलं कर्म भोगायचं असेल तर काहीतरी निमित्त लागतात की नाही हो? मग त्या पद्धतीने ती माणसं आपल्या अवतीभोवती येतात. मग आपण म्हणतो की पोटी आला पण काय सूड उगवायला आला, पाठी आला पण काय सूड उगवायला आला. तो माझा नाही पण तरी तो माझ्यावरती काय करतो तर तो प्रेम करतो. मग आता ही जर ओवी समर्थांची माझ्याजवळ असेल तर समर्थ म्हणतायत, तुझंच कर्म तसं आहे म्हणून तुझ्या पाठीपोटी अशी सगळी माणसं आलेली आहेत, एके स्थळी जन्म आली. आता ते एका स्थळी जन्माला आल्याशिवाय, म्हणजे एका कुटुंबात जन्माला आल्याशिवाय त्या कर्माचा हिशोब कसा चुकता होणार. आणि एके स्थळी जन्म आली, ती तुवा आपुली मानली, त्यांना तू आपलं मानून चाललास. तुझे अनेक जन्म अनेक पती झाले, तुझे अनेक जन्म अनेक काय झाले तर मुलं झाली, अनेक म्हणजे अनेक नातेवाईक झाले, पण याच जन्मातली मात्र तू काय झालास तर खरी मानून चाललेला असल्यामुळे त्यांच्यापासून तुला सुख आणि दुःख होत आहे. हा जर मला संत विचार त्यावेळेला तिथे आठवला तर माझं अंतःकरण शांत, म्हणजे मला आवरता येतं. कमीत कमी शांत होण्याची प्रक्रिया हळूहळू होत असते ती, पण त्या क्षणी संत विचारांनी जो माझ्या अंतःकरणामध्ये अविवेक निर्माण झालेला आहे तो काय होतो तर तिथल्या तिथे तो शांत होऊन जातो. अशी एक मनोरचना जी आहे ती संत, शास्त्र आणि श्रीगुरूंच्या विचारांनी तयार करून घ्यावी लागते. आणि यालाच काय म्हणतात तर अप्लाइड परमार्थ म्हणतात. नाहीतर हे जे ग्रंथ आहेत ना, असे हे सगळे आपण अभ्यास करतो पण ते आपल्यापासून खूप दूर राहून जातात. अभ्यास करतो, त्याच्यावर माझ्यासारखी एखादी प्रवचन सुद्धा करते, एखादी लेख सुद्धा लिहिते, पण ते जर संतांचे विचार आपण आपल्या दैनंदिन जीवनात जर आपल्याला वापरता येत नसतील तर त्या ग्रंथाचा मला काहीही उपयोग नाही. म्हणून खूप महत्वाचं आहे की संतांचे विचार मला दैनंदिन जीवनात वापरता आले पाहिजे, आणि वापरता यायचे असतील तर मला ते आठवले पाहिजे, आणि आठवायचे असतील तर सतत ते त्यांचं सानिध्य पाहिजे. सानिध्य पाहिजे असेल तर अभ्यास केला पाहिजे. असं एकातून एक काय आहेत तर ते विचार येत राहतात. मग आता जे माझ्या वाट्याला आलेलं आहे ते ईश्वराच्या नियोजनानुसार आलेलं आहे. माझ्या कर्तव्यात मी यत्किंचित सुद्धा कसूर केलेली नाहीये याबद्दल मला काय तर खात्री आहे, कारण माझं कर्तव्य मी अतिशय व्यवस्थित पार पाडलेलं आहे. त्यामुळे जी परिस्थिती समोर येईल त्यामध्ये योग्य व्यवहार करण्या इतकं ज्याचं मन ठिकाणावर म्हणजे सावध असतं त्याचंच चित्त सहजच समाहित होऊन जातं, आणि त्यालाच आत्मानुसंधानात राहण्याचं काय होतं तर सातत्य टिकवता येतं. हे संत जे आहेत ना हे आपले काउन्सिलर आहेत. आपण जातो ना काउन्सिलिंग करण्यासाठी, काही जरा थोडी मनशांती वगैरे बिघडली, नेहमी खरं असं असतं की आता माझ्या मुलाला मी जेव्हा काउन्सिलर कडे घेऊन जाते किंवा मी जाते तेव्हा जर माझा मुलगा मला माहिती नसेल, त्याचं मन कसं आहे, माझं मन मला जर ठाऊक नसेल तर तो समोरचा काय सांगणार आहे मला. ठीक आहे, त्यांचा एक पद्धतीचा अभ्यास असतो, त्याच्यावरनं ते आपल्याला प्रश्न विचारतात आणि काय करतात तर काय शंकांचं समाधान करतात, औषधं देतात. पण हे संत हे काउन्सिलर आहेत, म्हणून संतांच्या सहवासात राहा, आणि संतांच्या सहवासात राहा की तुमच्या प्रश्नांची उत्तरं जे तुम्हाला मिळतील आणि मन शांत होऊन जाईल. म्हणून ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जसं अनंताने ठेवलेलं आहे म्हणजे भगवंतानी ठेवलेलं आहे, ईश्वरी नियोजन हे साधकांनी स्वीकारणं अतिशय महत्वाचं असतं.
बरं, ईश्वरी नियोजन स्वीकारायचं म्हणजे काय? तर देरे हरी खाटल्यावरी अशा तऱ्हेने नव्हे, तर 101% प्रयत्न करून यश येईल अथवा अपयश येईल, भगवंता तुझी इच्छा, अशाने ते ईश्वरी नियोजन स्वीकारायचं आहे. आणि मग जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. आणि अशा संत वचनांचा अभ्यास करता करता एक ऍक्सेप्टन्स येतो. आणि असा ऍक्सेप्टन्स आला की चित्त शांत आणि समाधानी राहतं, व्यवहारही उत्तम होतो आणि परमार्थ सुद्धा आपला अतिशय व्यवस्थित होतो. म्हणून ईश्वरी नियोजन जे आहे ते अतिशय साक्षीत्व भावाने आपल्याला बघता आलं पाहिजे. आता ईश्वरी नियोजन म्हणजे काय? जे प्रपंच मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे प्रारब्धाने बांधलेलं आहे. जे माझ्या प्रपंचामध्ये मी 101% प्रयत्न करून जे माझ्या वाट्याला येईल त्याच्यामध्ये चित्ताची समस्थिती टिकवून ठेवणं, याला काय म्हटलेलं आहे तर ईश्वरी नियोजन. आणि असं जर मला ठेवता आलं तर माझं समाधान टिकून राहतं. आणि हा विचार सातत्याने साधकाने करत राहायचा आहे. कारण तुमचं चित्त जर असमाधानी असेल, अशांत असेल, तर ते पुढचा अभ्यास करूच शकत नाही हो. तर तुम्ही अभ्यास करताय पण चित्त समाधानीच नाहीये, कारण प्रपंच हा सुरूच राहणार आहे. आपण प्रापंचिक आहोत, प्रपंच सोडून आपण जाऊच शकत नाही. आता मी इथे सेशन घ्यायचं म्हटलं 9 ते 10, तर मला सुद्धा काय करावं लागतं, तर दिवसभर जे काही चाललेलं असतं त्याच्यातलं चित्त समाहित ठेवायला लागतं. की नाही बा, दिवसभरात काही एखाद्या गडबडी होतात, काही होतं, कोणी शेजारचे येते, काहीतरी बोलून जाते किंवा काहीतरी एखादीचा फोन येतो, पण त्याच्यामध्ये चित्त न गुंतू देता, म्हणजे तो विषय तिथल्या तिथे सोडून मला 9 ते 10 चित्त कसं करायचं आहे तर समाहित करायचं आहे, कारण मला इथे बसून बोलायचं आहे. आणि असं जेव्हा दैनंदिन जीवनात आपण सातत्याने करत राहतो, तेव्हा आपलं चित्त बाकीच्या विषयांना सोडून देणं, सोडून तरी द्या ना, कमीत कमी सोडून द्या, म्हणजे चित्त कसं राहील तर एकाग्र राहील. म्हणून हे समाधान चित्ताचं असेल तरच बाकीच्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या चित्तात रुजतील. पुढे तितिक्षा आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये शांतपणे सामोरं जाण्यात तितिक्षा असं म्हणतात. दुसऱ्याला अजिबात दोष न देता अनुकूल प्रतिकूल आघात आनंदाने स्वीकारणं म्हणजे तितिक्षा आहे. बघा, आपला नेहमी अनुभव असतो की दुसऱ्याला दोष देण्यामध्ये माणूस अत्यंत पटाईत असतो. एखादं काम झालं नाही तर कुणामुळे झालं नाही, खरं म्हणजे होणार होतं पण त्यांच्यामुळे झालं नाही, ते मध्ये आले, माझा नंबर होता पण नेमके ते मध्ये आले, त्यांची काहीतरी ओळख होती आणि ते मध्ये गेले, मग आता यांच्यामुळे झालं नाही, त्यांच्यामुळे झालं नाही, आणि असं कोणीच जर भेटलं नाही म्हणणार, तर मग देवा तू असं का केलंस. कसं असतं चित्त, ते स्वस्थ नसतं. आणि म्हणून समाधान आणि तितिक्षा या नाण्याच्या कशा आहेत तर दोन बाजू आहेत. आता साधन चतुष्टयामधला जो शेवटचा घटक जो आहे तो मोक्षेच्छा येतो, म्हणजे मोक्षाची इच्छा. आता मोक्षाची इच्छा म्हणजे मुमुक्षुत्व. आता जिथे मुमुक्षुत्व आहे, ज्याला मोक्षाची इच्छा आहे, अशालाच ब्रह्मज्ञान सांगावं असं श्री शंकराचार्य उपदेश सहस्र या ग्रंथामध्ये म्हणतात. बघा, तीव्र मुमुक्षुत्व निर्माण झाल्याशिवाय असे जे शास्त्र ग्रंथ आहेत ना, हे श्रवण सुद्धा करावेसे वाटत नाहीत. आणि शास्त्र ग्रंथ श्रवण झाल्याशिवाय तर परमार्थ पाहिजे तसा होत नाही. साधना समजावून घेतल्याशिवाय, कारण मुख्य साधन आहे, साधना समजावून घेतल्याशिवाय साधकाला साधन मार्ग जो आहे तो स्पष्ट होत नाही, स्वच्छ होत नाही. म्हणून मुमुक्षुत्व सुद्धा 3 प्रकारचं सांगितलेलं आहे. मंद मुमुक्षुत्व, मध्यम मुमुक्षुत्व आणि तीव्र मुमुक्षुत्व. बघा, मंद मुमुक्षुत्व जे आहे ते कसं असतं की एखादा दुःखाचा प्रसंग जीवनामध्ये येतो, योगायोगाने एखादं प्रवचन कीर्तन ऐकण्यात येतं, वैराग्याची कुठेतरी पुसटशी कल्पना यायला लागते, पण जसा पाण्यावरचा बुडबुडा विरून जावा त्याप्रमाणे मुमुक्षुत्व सुद्धा विरून जातं. इतकं ते मंद मुमुक्षुत्व असतं. कुठल्या तरी प्रसंगाने काय होतं तर ते निर्माण होतं. दुसरं जे आहे ते मध्यम मुमुक्षुत्व आहे. संत संग कुठे मिळेल का म्हणून शोधणं होतं, संत संगतीत जावंसं वाटतं, श्रवण अभ्यास करावासा वाटतो, पण प्रपंचातल्या असंख्य अडचणी असतात, त्यामुळे जमेल तसं, होईल तसं वाटतंय हो खूप, पण तो पण जरा काय असतो तर तो लांबलेला असतो. खरोखरीची खंत वाटत असते तिथे, पण काय नसते तर तेवढी तीव्रता तिथे मात्र नसते. एक डॉक्टर काका नेहमी खूप छान उदाहरण सांगतात याबद्दलचं. बघा की कसं साधकाने पुढे जावं, म्हणजे मंद कडून मध्यम कडून आपल्याला जर तीव्रतेकडे जायचं असेल तर कसा विचार करत राहावा लागतो. आणि खरं म्हणजे आपलं आपल्यावर लक्ष ठेवलं ना तर आपल्यालाच कळतं की आपल्या अंतःकरणात काय गडबडी सुरू आहेत त्या.
बघा आता हे प्रवचनाची वेळ, आमच्या इथे प्रवचन सुरू होती. प्रवचनाची वेळ नेहमी 5 ते 6 असते आणि नेमकी 4:15 4:30 वाजता माझी मैत्रिणी जी आहे कधी न येणारी, ती माझ्याकडे आली. आता मनात असं वाटलं की आता प्रवचनाला आपल्याला जायचंय 5 ते 6 आणि नेमकीच ही काय आली तर 1:15 आलेली आहे. आता मैत्रीण खूप दिवसांनी आली म्हटल्यानंतर काय होतं, मैत्रिणींचा विषय कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो हे कुणालाच सांगता येत नाही. हा सगळ्यांना अनुभव आहे. मग आता मनात असा विचार केला की जाऊ देत, 5 दिवस प्रवचन सुरू आहेत. आता ही खूप दिवसांनी खूप महिन्यांनी आलेली आहे, त्यापेक्षा काय करावं तर मस्त गप्पा माराव्या छानपैकी. आणि प्रवचनाला आज काय करावं तर नाही गेलं तर कुठे बिघडलं, नाहीतरी आहेत 5 दिवस. एखादा दिवस गेला तर काय, उद्या पुढे आपल्याला काहीतरी विषय ऐकायला मिळेल आणि नाही मिळालं तरी एवढं कुठे बिघडतंय. याच्यावरती डॉक्टर काका खूप छान एक विचार सांगतात बघा. मध्यम कडून आपल्याला कुठे जायचं आहे तर तीव्र मुमुक्षत्वाकडे जायचं आहे. ते म्हणतात की लगेच मनामध्ये विचार करता आला पाहिजे. प्रवचनाला मला जायचंच आहे ते माझं आधी ठरलेलं होतं. मी 2 दिवस आधी प्रवचनाला गेले होते, आज 3रा दिवस आहे. मग आधी ठरलेलं होतं. मग आता ही प्रवचनाच्या वेळेत जर आली असेल, आता ती 4:15 आली होती, मग आता तिलाही म्हणावं बाई मी चहा करते आणि असं करूयात आपण दोघी मिळून कुठे जाऊयात तर प्रवचनाला जाऊयात. आता तिला जर आवड असेल ना तर ती म्हणेल बरं का, हो हो खरंच ग, तू चहा कर आणि आपण दोघी मिळून कुठे जाऊ, प्रवचनाला जाऊयात. पण जर तिला आवड नसेल तर ती काय म्हणेल, नको ग तू चहा कर, आपण दोघी त्या हॉल पर्यंत जाऊयात, तू प्रवचनाला बस आणि मी आपली काय जाते तर घरी जाते. पुढच्या वेळेस मात्र मी ही चूक करणार नाही. पुढच्या वेळेस येताना मात्र मी तुला काय करेन तर मी फोन करून येईन. बघा आता ह्याच्यामध्ये एक विचार जो आहे की आपण आपल्याला सवड घेतो का, आपल्याला कळतं बरं का, माझं अंतःकरण मला सवड घेते का. आणि सवड घेत असेल तर तिथे काय आहे तर मध्यम मुमुक्षुत्व आहे. आणि सवड घेत नसेल तर तीव्र मुमुक्षुत्व तिथे काय झालेलं आहे तर ते निर्माण झालेलं आहे. कारण प्रापंचिकांची अनेक कारणं असतात. तर आम्ही 15 वर्ष वर्ग सुरू आहेत, खूप कारणं देतात, असं आहे तसं आहे याच्यामुळे जमलं नाही. तर खरी कारणं पण त्याच्यामध्ये असू शकतात, मी नाही असं म्हणत नाही. म्हणजे तीव्र मुमुक्षुत्व निर्माण झालेलं आहे, तिथं अशी कारणं देणं होत नाही. आणि हे कधी होईल, समर्थांची ओवी आपल्या समोर. तैसा संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोच एक अधिकारी झाला परमार्थासी. जो 3 तापांनी पोळलेला आहे, कुठले 3 ताप आहेत, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक, त्याला ते सोसायची अजिबात परत परत इच्छा नाहीये. हे जीवन जे आहे हे असंच 3 तापांचे तडाखे खात खातच संपणार आहे का, यातून मला कसं बाहेर पडता येईल, अक्षय सुख जे आहे ते कुठे मिळेल, या सुखाची ज्याला ओढ लागलेली असते त्याला तीव्र मुमुक्ष असं म्हणतात. तिथे तीव्र मुमुक्षुत्व असतं. जो आत्मानंद म्हणतो, जो ब्रह्मानंद म्हणतोय, जो अक्षय आनंद म्हणतोय, तो मला हवाच आहे असा स्वतःचा आग्रह स्वतःविषयी झाला पाहिजे. आणि असा जेव्हा स्वतःचा आग्रह होतो तेव्हा सत्संगतीमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी म्हणून धडपड सुरू होते. ते विचार जाणून घ्यावेसे वाटतात आणि त्याप्रमाणे स्वतःला घडवणं होतं. म्हणून तीव्र मुमुक्षुत्व असणं अतिशय आवश्यक आहे. आता आपल्याला वाटतं हो जीवन किती सुखाचं आहे ना, सुख दुःखांचं म्हणतात, पण दुःख माझ्या वाट्याला फार कमी आलेत, सुखच खूप आलेली आहेत. पण लगेच तुकोबा कानुघाडणी करतात. ते म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आता असं का म्हणतात तो तुकाराम महाराज, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. आता दुःख 2 प्रकारचे आहेत. एक ऍक्सिडेंट झाला, पाय फ्रॅक्चर झाला, काय आहे तर दिसतंय वरती आपल्याला दुःख आहे ते. खूप ताप आला, ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये, हे दुःख दिसतंय. ही वरती दिसणारी दुःख आहेत. पण जी आतली दुःख आहेत ना, कुठली दुःख आहेत, अंतःकरणाची, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मद, मत्सर, द्वेष, हेवा, निंदा, तिरस्कार, किती मोठी गाडी आहे बघा ही सगळी. आणि ही अंतःकरणामध्ये नकळत दिसत नाहीत वरती ती, पण आतमध्ये मात्र ती आपल्याला त्रास देत असतात. आणि ही सगळी दुःख जी आहेत, ही सगळी दुःखांचा निराश व्हावा असं ज्याला वाटतं, तिथे तीव्र मुमुक्षुत्व असतं. म्हणून या दुःखामध्ये एवढा विचार जो आहे, हा सगळा तुकाराम महाराजांनी आपल्याला इथे सांगितलेला आहे.
प्रपंच करताना सुद्धा हे सगळे जे बारकावे आहेत हे सगळे टिपावे लागतात, की माझं अंतःकरण किती लिप्त आहे या सगळ्या गोष्टींनी, मला याचा त्रास होतोय तर हे कसे निघतील. म्हणून ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी जिथे धडपड असते तिथे काय असतं तर मुमुक्षुत्व असतं. म्हणून प्रपंच करा, पण त्याच्यामध्ये हा परमार्थ जो आहे, या परमार्थाचे जे विचार आहेत हे विचार पण सातत्याने अंतःकरणात पाहिजे. आणि हे संत संगतीमध्ये हे जे विकार आहेत हे विकार मला घालवायचे आहेत. जिथे हा विचार पाहिजे की किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा फजिती करून घ्यायची, असं जेव्हा मनात विचारायला लागतात आणि जेव्हा त्या विचारांचं निश्चयात रूपांतर व्हायला लागतं तेव्हा त्याला मुमुक्षु असं म्हणतात. आता मुमुक्षु आणि मुमुक्षुत्व असे दोन शब्द आपल्याला मी आता सांगितलंय. मुमुक्षु म्हणजे काय हे आपण बघितलं, आणि मुमुक्षुत्व म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर फक्त आनंदाची स्थिती असते, सुख दुःख रूप संसार बाधित होऊन जातो, असं संत शास्त्र श्रीगुरु संगतीत कळल्यानंतर मला ही स्थिती कशी प्राप्त होईल, मला ज्ञान कसं मिळवता येईल, अशी तीव्र तळमळ ज्या अंतःकरणाला लागते आणि मग ते मिळवण्यासाठी जो प्रयत्नशील असतो त्याच्याजवळ मुमुक्षुत्व आहे असं म्हणतात. तर आता विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व ही साधकाची पूर्व तयारी आहे. म्हणून ग्रंथाच्या अभ्यासासाठी साधक साधन चतुष्टय संपन्न असावा. आता व्यवहारात सुद्धा या गोष्टीची काय असते तर आपल्याला आवश्यकता असते, पण परमार्थात त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आवश्यकता असते. आणि म्हणून ही संपत्ती साधकांनी कमवावी, कमवलेली वाढवावी आणि एक वेळ अशी येऊन जावी की त्याला सगळ्यांना सहजता येऊन जावी. म्हणून ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी हा विचार करणं खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून आपण हा विचार सुरुवातीला केला. बघा, जमिनीची नांगरणी केल्याशिवाय त्याच्यामध्ये बीज चांगलं रुजत नाही, आणि रुजलं नाही तर त्या बीजाला अंकुर फुटत नाहीत, मग धुमारे फुटत नाहीत. मग अगदी त्याप्रमाणे हे अंतःकरणाची मशागत जी आहे ही आपण करायची आहे. आणि मग हे पुढच्या ग्रंथामध्ये जे संपूर्ण तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते तत्वज्ञान आपल्याला छान आकलन व्हायला मदत होऊन जाते. आता प्रत्यक्ष ग्रंथाला सुरुवात होण्यापूर्वी अजून एक विषय आपल्याला समजावून घ्यायचा आहे, आणि तो म्हणजे अनुबंध चतुष्टयाचा आणि षडलिंगाचा. शब्द खूप मोठे मोठे वाटतात, पण काही अवघड नाहीये त्याच्यामध्ये समजावून घेतल्यानंतर. अनुबंध चतुष्टय म्हणजे प्रत्येक 4 गोष्टी आलेल्या आहेत आणि षडलिंग म्हणजे 6. आता या सत्रामध्ये आपला हा विचार पूर्ण होणार आहे आणि पुढच्या सत्रापासून आपला प्रत्यक्ष ग्रंथाला सुरुवात होईल. बघा, परमार्थ शास्त्राच्या ग्रंथाचा एका विशिष्ट बंदिस्तीमध्ये, ते चौकटीमध्ये अभ्यास केला तर जो अभ्यासक आहे त्याच्या अभ्यासाच्या हेतूचा मूळ धागा सुटत नाही, आणि एका बंदिस्तीमध्ये अभ्यास केला जातो त्याला अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. आता अनुबंध चतुष्टयामध्ये 4 घटक येतात. एक अधिकारी, दुसरा विषय, तिसरा प्रयोजन आणि चौथा घटक जो आहे तो संबंध. आता पहिला जो अधिकारी आहे, आता अधिकारी कोण आहे याचा, तर ज्याला डोळ्यासमोर ठेवून ग्रंथ लिहिला जातो तो या ग्रंथाचा अधिकारी असतो. म्हणजे त्याला ग्रंथात सांगितलेलं फळ मिळतं, अधिकाराशिवाय फळ मिळत नाही. आता इथे ओवीए मुकुंदराजांची खूप छान, जो मी संसार सागरी बुडालो, तापत्रये वडवानली पोळलो, क्रोधादी जळचरी विसंचिलो, जालो अतिशोच्चू. जो मी संसार सागरी बुडालो. बघा, आता संसाराला सागराची उपमा दिलेली आहे, आणि सागराचं पाणी कसं असतं तर खारट असतं. आता खारट असतं म्हणजे तसा प्रपंच पण कसा असतो तर खारट असतो. आता एक असं वाटतं की अरे, इतकं सगळं अनुकूल असताना हा प्रपंच खारट म्हणायचा, दुःखमय म्हणायचा. पण आता या प्रश्नातच उत्तर त्याचं दडलेलं आहे की अनुकूल आहे तोपर्यंत तो सुखाचा आहे, आणि प्रतिकूल झाला की काय होतो, लगेच तो आपल्याला दुःखाचा होऊन जातो. आणि असं वाटतं की माझ्या सुखाला धक्का लागता कामा नये, म्हणजे दुःख येऊच नाहीये. आणि ह्याच्यातच त्याचं उत्तर आहे की त्याचं कायम स्वरूप तसं टिकणारं नाहीये, म्हणून तो कसा आहे तर तो खारट आहे. त्याप्रमाणे हा संसार दुःखमय आहे, आणि या दुःखमय संसारामध्ये म्हणजे अति खोल पाण्यामध्ये जीव काय करतो आहे तर गटांगळ्या खातो आहे, आणि हा स्वबळावरती तरुण जाण्याला फार महाग कठीण आहे. इथे म्हटलंय, क्रोधादी जळचरी विसंचिलो, झालो अतिशोच्चू, तापत्रये वडवानली पोळलो. समुद्राच्या पोटात वडवानल नावाचा अग्नी असतो अशी कविकल्पना आहे.
अगदी त्याप्रमाणे आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या 3 तापांनी मी होरपळून निघालेला आहे. कामक्रोधांनी अक्षरशः लचके तोडून जीवनाविषयी भ्रमनिरास झालेला आहे. आणि असा हा जो आहे तो शोकमग्न असलेला अधिकारी सांगितलेला आहे. आणि अशा दुःखमय संसारात आनंदमय जीवन जगण्याचं कौशल्य प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या विवेक सिंधू मध्ये आहे. पुढे विषय आहे आपल्या समोर, संसार सागरातून सुखरूप होऊन तरुण जाण्यासाठी मी देह नसून आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्म आहे असं ज्ञान व्हावं लागतं. आणि म्हणून ज्ञान हा या ग्रंथाचा प्रमुख विषय आहे. आणि हे ज्ञान जे आहे ते श्री गुरुमुखातून तत्वमसी या महावाक्यानेच व्हावं लागतं. हे महावाक्याचे रहस्य, जीवेश्वराचे सामरस्य, जेणे उपजे विरक्त संसार सुखासी. ते ब्रह्म तू आहेस हे श्रुती महावाक्य जे आहे ते जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य सांगतं. गुरुमुखातून जर ते श्रवण केलं तर संसार सुखाविषयीची गोडी जी आहे ती गोडी काय होते तर ती नाहीशी होते. आता इथे गोडी हा शब्द कशाच्या अर्थी वापरलाय तर आसक्ती. म्हणजे ज्या प्रपंचामध्ये आपण आसक्त असतो ती आसक्ती काय होतं तर ती नाहीशी होते. बघा आता अवीट गोडी कुठे आहे तर ब्रह्मसुखामध्ये अवीट गोडी आहे. आणि ही जी गोडी आहे संसार सुखाची ती विटणारी आहे. कितीही जरी आपल्याला सुख प्राप्त झाली तरी कायमस्वरूपी जी आहेत ती काय आहे तर ती टिकत नाही. म्हणजे आज गोड वाटणारा परिणामी उद्या काय होतं तर ते त्याची गोडी ती नाहीशी होते. म्हणून प्रपंच हा कसा आहे तर विटणार आहे. वस्तूंचा जाऊ देत, वीट येतोच आपल्याला. एक साडी नेसली तर ती काही वर्षांनी म्हणजे आपल्याला सारखी सारखी नेसून तिचा वीट येतो. एक तर काय होतं माहितीये का, साडीचा वीट येतो नाही तर साडी विटते. अगदी त्याचप्रमाणे माणसांचा वीट येतो नाही तर माणसं विटतात. म्हणजे माणसांचा सुद्धा वीट येतो प्रपंचामध्ये. म्हणजे हा प्रपंच कसा आहे तर तात्पर्य त्याचं की तो विटणारा आहे. पण अविटाचा केला संग, तुका झाला पांडुरंग, हा मात्र अविट रस जो आहे तो कधीही न विटणारा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हा विषय जो आहे हा जीव ब्रह्मक्य हा विषय आहे आणि ब्रह्मरस जो आहे तो अतिशय अविट असा आहे. पुढे प्रयोजन सांगितलेलं आहे. वेदांत परिभाषेमध्ये प्रयोजनाची व्याख्या जी केलेली आहे ती यत वगत सत स्व वृत्तीत येष्यते अशी केलेली आहे. अगदी सोपा अर्थ आहे की जे जाणलं असता आपणही तसं व्हावं असं वाटतं. मुकुंदराज सांगतात, प्रपंचू वैरी मारावा अथवा आपुलाची करावा, सुकाळू हो देयावा ब्रह्मविद्येचा. हा प्रपंचरूप वैरी जो आहे तो काय करा तर तो मारून टाकायचा आहे. हे गुरुदेवा, जो प्रपंच हा माझा वैरी झालेला आहे तो वैरी मारून टाका आणि त्यातून बाहेर कसं पडायचं ते मला सांगा. तो आपुलाची करावा म्हणजे त्याला आपला मित्र कसं करून घ्यावं हे सांगा. आता इथे खूप महत्वाचा विचार आहे की आपण प्रापंचिक असल्यामुळे प्रपंचाला मारून टाकायचा म्हणजे प्रपंच सोडून जायचं नाहीये. खूप छान शब्दरचना आहे. प्रपंचू वैरी मारावा आणि तो आपुला करावा. म्हणजे तो आपला प्रपंच कसा करायचा हे तुम्ही मला सांगा. आणि हे होण्यासाठी जीव ब्रह्मक्य सांगणारी ब्रह्मविद्या मला समाधान होईपर्यंत सांगा अशी गुरुदेवांना विनंती केलेली आहे. त्या विद्येने माझं जीवन जे आहे ते सगळं व्यापून गेलं पाहिजे आणि सुखरूप होऊन सुखाने या जगामध्ये जीवन जगत असताना त्या सुखामध्ये शरीर आणि जग सोडून देण्यातच जीवनाचं सार्थक आहे. सुखरूप होऊन सुखाने हा देह आणि जग सोडून देणं याच्यामध्ये जीवनाचं सार्थक आहे असं डॉक्टर काका सुद्धा म्हणतात. पुढे संबंध सांगितला आहे. प्रयोजनामध्ये श्री गुरु प्रयोजक आहेत आणि शिष्य हा प्रयोज्य आहे. त्यामुळे त्यांचा प्रयोजक आणि प्रयोज्य असा संबंध आहे. पुढे षडलिंग आलेली आहेत. षडलिंग म्हणजे 6 लिंग म्हणजे लक्षण. शास्त्रीय ग्रंथाचा अभ्यास करण्याची दुसरी पद्धत आहे. ही आपण समजावून घेऊयात म्हणजे नंतर प्रत्यक्ष प्रकरण अभ्यासाला आता सुरुवात होईल आपली. याच्यानंतर पहिला उपक्रम आहे. आता ग्रंथात जो मुख्य विषय सांगितलेला असतो त्याचं प्रतिपादन करायला जिथे सुरुवात होते त्याला उपक्रम असं म्हणतात. आता आपल्याला असं वाटतं की उपक्रम म्हणजे पहिलीच ओवी असेल तर असं नाहीये. पूर्वार्धामध्ये जे दुसरं प्रकरण आहे त्यामध्ये 47वी ओवी आहे. ऐसी हे ब्रह्मस्थिती येथ मज होवावी दृढमती, ऐसी तुझी जरी चित्तवृत्ती तरी अवधारी जोची. ग्रंथातली 47वी ओवी जी आहे ती उपक्रमाची आहे. आणि या ओवीमध्ये ब्रह्मस्थितीचा दृढ निश्चय व्हावा म्हणजे मला अपरोक्ष ज्ञान व्हावं अशी अपेक्षा गुरुदेवांकडे व्यक्त केलेली आहे.
दुसरं जे आहे ते उपसंहार आहे. आता उपसंहाराची शेवटची ओवी असावी अशी आपली काय असतं तर ग्रंथामध्ये, पण तसं नाहीये. तर ही पण ओवी उत्तरार्धामधली 10व्या प्रकरणातली 66वी ओवी आहे. एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन हे वर्म तुझं झाले सुगम सद्गुरु कृपे. श्री गुरु शिष्याला म्हणतात की एकमेव अद्वितीय भेदशून्य असे ब्रह्म तुला सद्गुरु कृपेने सहज प्राप्त झालेला आहे. हा उपसंहार आहे. म्हणजे ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला सुद्धा ही ब्रह्म जे आहे हे प्राप्त होणार आहे, म्हणजे ब्रह्मस्थिती प्राप्त होणार आहे. तिसरा घटक आहे तो अभ्यास. केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा करणं म्हणजे अभ्यास. मुकुंदराज म्हणतात, ऐसा ब्रह्माभ्यासू करिता भूमिका जिणजती समजता मग अनायासे पूर्णता योगी रायासी. मी ब्रह्म आहे हा अभ्यास बघा तो सतत करावा लागतो. अनुभव आल्यानंतर सुद्धा तो दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष व्हावा लागतो. आणि या ग्रंथामध्ये विक्षेपतेपासून सुलीनतेपर्यंत सर्व भूमिका सांगितलेल्या आहेत. आता हे शब्द नवीनच जरा, पण म्हणजे काय हा विचार आपण पुढे करणार आहोत. आता इथे मी त्याचं स्पष्टीकरण करत नाहीये. फक्त सुलीनता म्हणजे सहजता येईपर्यंत. म्हणून सतत काय करावं तर सतत अभ्यास करावा. पुढे म्हटलंय अपूर्वता. ग्रंथाचे खास वैशिष्ट्य असतं की त्या वैशिष्ट्याला अपूर्वता असं म्हणतात. जेया नाही शास्त्री प्रतिती नेणती तर्कमुद्रेची स्थिती तेया लागी मराठीया युक्ती केली ग्रंथरचना. मुकुंदराज आपल्याला खूप मोठा दिलासा देतात. ते म्हणतात ज्याला वेदांत शास्त्राचे संस्कार नाहीत, न्याय व्याकरणाचा अभ्यास सुद्धा नाहीये, त्यालाही या ग्रंथाच्या अभ्यासाने ब्रह्मज्ञान होईल. म्हणजे घाबरून जायचं काही कारण नाहीये. श्रवणाने आपला अधिकार वाढता राहतो. आणि जे प्रत्यक्ष मुकुंदराज असं म्हणतात की घाबरून जाऊ नका, ज्याला कुठलेही संस्कार नाहीयेत त्याला सुद्धा ब्रह्मज्ञान होण्याची व्यवस्था या ग्रंथामध्ये आहे. पुढे फळ सांगितलेलं आहे. ग्रंथरचना जो हेतू ठेवून केलेली असते तो हेतू सिद्धीला गेला की ते त्या ग्रंथाचं फळ असतं. आता फळ काय सांगितलेलं आहे. ब्रह्मानंद सागरी विराली चित्त लहरी तेथ रूप कवण करी समाधी सुखासी. चित्तवृत्तीचा तरंग ब्रह्मानंद रूप सागरात विलीन झाला. वृत्ती ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीच्या पलीकडे जे ज्ञानरूप आनंदरूप ब्रह्म त्याचा मी म्हणून अनुभव आला. आणि अनुभव काळी जी मला समाधी सुख जे लाभलं त्याचं वर्णन करण्यासाठी देहभान उरलं नाही. असं हे अपूर्व फळ या ग्रंथाचं आहे. पुढे अर्थवाद. ग्रंथाची स्तुती करायची असेल तर अर्थवाद म्हणतात. जसं आपण म्हणतो, एक माझ्याकडे मैत्रीण आली, ती म्हणाली अगं मला खूप गरज आहे. लगेच मी म्हटलं अगं आत्ता बोल, मी तुला 1,00,000 रुपये देते. आता खरं देते का मी 1,00,000 रुपये, पण मी पटकन म्हणते की नाही, याला अर्थवाद असं म्हणतात. अगदी त्या पद्धतीने इथे म्हटलेलं आहे. सद्य ज्ञानोत्पत्ती ऐशी प्रतिज्ञा तरी न करावी येथ विषयी अवज्ञा जेथ ग्रंथाचे श्रवण मात्रे सर्वथा होईजे म्हणूनिया. ग्रंथाच्या केवळ श्रवणाने ब्रह्मज्ञान होईल ही माझी प्रतिज्ञा आहे. त्याला अर्थवाद म्हटलंय. आता केवळ श्रवणाने होईल का, पण तरी एक आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी म्हणून असं ग्रंथकर्ते म्हणतात. पण श्रवण, मनन आणि निधिध्यासन या 3 अंतरंग साधने जी आहेत त्या अंतरंग साधनाने आपल्याला ब्रह्मज्ञान होतं. पुढे युक्ती सांगितलेली आहे. एखादं उत्कृष्ट उदाहरण देऊन सिद्धांत पटवला जेव्हा जातो तेव्हा त्याला युक्ती असं म्हणतात. जैसा फुलाचा परिमळू फुली असवनी फुलासे वेगळू अहम कृती साक्षी आत्मा निर्मळू ऐसे जाणावे. आता फुलाला सुगंध असतो, तो फुलात असूनही त्यापासून कसा असतो तर वेगळा असतो. त्याप्रमाणे हा जो अहम मध्ये आत्मा असून तो त्यातून वेगळा असतो, तो अलिप्त असतो. त्या आत्म्याला संघाचा अजिबात डाग लागत नाही त्या अहमच्या, आणि म्हणून तो निर्मळ आहे. फुलाच्या पाकळीपासून जसे गंधकण वेगळे असतात तसं अहंकारापासून आत्मा पण कसा असतो तर असंग असतो. ही युक्ती या ग्रंथात सांगितलेली आहे. अनुबंध चतुष्टय 4 घटक नंतर षडलिंग या बंदिस्तीमध्ये हा शास्त्रीय ग्रंथ जो असतो तो रचलेला असतो. तुम्ही कुठलाही शास्त्रीय ग्रंथ घ्या, त्याला हे सगळे तुम्हाला या गोष्टी बघायला मिळतील. आणि ही चौकट जी आहे ही चौकट साधकांनी लक्षात घेऊन जर अभ्यास केला तर अभ्यास करणं सोपं होतं आणि तो अभ्यास जो आहे तो अर्थपूर्ण होतो. आज आपण आजच्या सत्रामध्ये अनुबंध चतुष्टयापर्यंत आलो. तो विचार जो आहे तो पूर्ण केला. आता प्रत्यक्ष ओव्यांना जी सुरुवात होईल ती पुढच्या सत्रापासून होईल.
गणेश स्तवन इथे केलेलं नाहीये, पण सद्गुरूंचं म्हणजे महादेवाचं स्तवन केलेलं आहे. तिथपासून ग्रंथाला सुरुवात होईल. आज इथेच आपण थांबूया. सद्गुरुनाथ महाराज